काइंड ऑफ स्टडी गिव्ह द इन्फॉर्मेशन ही नीड्स. म्हणजे कोणत्या प्रकारची स्टडी आहे, कशा प्रकारची स्टडी आहे आणि त्यात कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे आहे, अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन तयार करावी लागेल. हाऊ टू डू सच स्टडी कन्सिडरिंग टाइम अँड मनी इन्वॉल्व. म्हणजे जी स्टडी तुम्ही करणार आहे, जे रिसर्च तुम्ही करणार आहे, जे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करणार आहे, त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, किती कॉस्ट लागणार आहे, मनी लागणार आहे, याचा विचार आधी करावा लागेल. टाइप्स ऑफ क्वेश्चन आहे. सर्वात आधी आपल्याला बघावं लागेल की क्वेश्चनचे किती प्रकार आहेत. सर्वात आधी पहिला आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन आहे. स्ट्रक्चर्ड क्वेश्चन आहे म्हणजे संरचित क्वेश्चन आहे, संरचित प्रश्नावली. दुसरी आहे पिक्टोरियल क्वेश्चन आहे. पिक्टोरियल म्हणजे चित्रमय, चित्रातून दाखवून देणारी क्वेश्चन आहे म्हणजे चित्रमय प्रश्नावली. तिसरा आहे अनस्ट्रक्चर्ड किंवा नॉन स्ट्रक्चर्ड क्वेश्चन आहे म्हणजे असंरचित प्रश्नावली. क्लोज क्वेश्चन आहे. क्लोज म्हणजे बंद किंवा बंदिस्त प्रश्नावली. ओपन क्वेश्चन आहे. ओपन म्हणजे स्वतंत्र किंवा खुली क्वेश्चन आहे, स्वतंत्र किंवा खुली प्रश्नावली. मिक्स क्वेश्चन आहे. मिक्स म्हणजे संमिश्र, त्यामध्ये क्लोज पण राहू शकेल, सगळ्या प्रकारच्या त्या क्वेश्चन आहेत त्याचे मिश्रण म्हणजे संमिश्र प्रश्नावली. तर सर्वात आधी आपण जे ॲडव्हान्टेज क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे ॲडव्हान्टेज काय आहे बघू. म्हणजे आपण क्वेश्चन आन्सर तयार केली, परंतु क्वेश्चन जे स्टडी करणार आहे आपण त्यासाठी उपयोगाची आहे किंवा नाही हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे. तर सर्वात आधी लेस कॉस्ट आणि एक्सपेंडिचर. म्हणजे क्वेश्चन आपण जेव्हा अंमलात आणतो, क्वेश्चन जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला जास्त असं कॉस्ट लागत नाही किंवा एक्सपेंडिचर लागेल असं नाही. पॉसिबल टू कव्हर लार्ज एरिया. ह्या क्वेश्चनमुळे जो एरिया आहे तो लार्ज एरिया म्हणजे जास्त मोठा एरिया घेतला समजा तर त्या मोठा एरिया सुद्धा या क्वेश्चनद्वारे कव्हर होऊ शकतो. ग्रेटर रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी ऑफ द इन्फॉर्मेशन सिक्युर. म्हणजे जी माहिती आपल्याला घ्यायची आहे किंवा सिक्युर करायची आहे त्याची वैधता आणि विश्वसनीयता ग्रेटर आहे म्हणजे मोठी आहे. फ्री फ्रॉम एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस. म्हणजे आपण जर क्वेश्चन आपण ज्या एरियामध्ये आपण दिली आहे सोडवायला तिथं बाहेर जे एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस याचा काहीही परिणाम होत नाही. फक्त विद्यार्थ्यांना दिलेली असते, विद्यार्थ्यांकडूनच आपल्याला सोडवून घ्यायची असते. रॅपिडिटी अँड विटनेसेस म्हणजे ही खूप फास्ट जाणारी प्रोसेसेस आहे. त्या कलेक्टिंग ऑफ रिलिव्हंट इन्फॉर्मेशन. या क्वेश्चनद्वारे आपल्याला रिलिव्हंट इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो. युनिफॉर्मिटी फ्रॉम वन मेजरमेंट सिच्युएशन टू अनदर. म्हणजे एका ठिकाणी ही क्वेश्चन घेतली आपण, एका एरियामध्ये जी क्वेश्चन आपण सोडवायला दिली तीच आपण दुसऱ्या एरियात घेतली तरी त्याची युनिफॉर्मिटी तशीच राहते म्हणजे एक समानता तशीच असते. त्याच्यानंतर आपण डिसएडव्हान्टेज ऑफ क्वेश्चन बघूया. जर आपण क्वेश्चनचे फायदे जर बघितले तर त्याचे तोटे सुद्धा आहेत. डिफिकल्ट टू फ्रेम क्वेश्चन्स टू स्टडी ऑल इंटेलिजन्स लेवल. म्हणजे प्रत्येक इंटेलिजन्स लेवलवर आपण ही क्वेश्चन सोडवून घेऊ शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचा इंटेलिजन्स लेवल हा कमी जास्त असतो. नॉट सुटेबल फॉर सॅम्पलिंग मेथड. म्हणजे सॅम्पलिंग मेथड जे सॅम्पलिंग मेथडमध्ये सुटेबल नाही आहे कारण की प्रत्येक एरियाची जनसंख्या ही फार कधी कमी कधी जास्त असते, त्यातून आपल्याला सॅम्पलिंग निवडायचं असते. त्यामुळे सुटेबल सॅम्पलिंग मेथडमध्ये सुटेबल नाही. तर इनकम्प्लीटनेस ऑफ द फॉर्म ऑफ क्वेश्चन आहे. म्हणजे आपण जर क्वेश्चन मुलांना सोडवायला दिली तर मुलं पूर्णपणे ती सोडवतील तरी आपण शाश्वती होऊ शकत नाही. कारण की जे विद्यार्थी आपल्या मनाने कुठेही जाऊन सोडवतात किंवा घरी येतात किंवा काय असते त्यांचं पण ते पूर्णपणे आपण ज्यावेळेस सोडवतात त्यावेळेस आपण आमच्यासोबत असत नाही. त्यामुळे ते इनकम्प्लीटनेस ऑफ द फॉर्म ऑफ दिस क्वेश्चन आपण म्हणू शकतो. इनकम्प्लीट एंट्रीज अँड बॅड हँडरायटिंग. काही विद्यार्थ्यांचं हँडरायटिंग खूप बॅड असतं म्हणजे चांगलं नसतं. त्याच्यामुळे त्या काय विद्यार्थी सोडवायला तयार नसतात, खूप आळस करतात. त्याच्यामुळे ते इनकम्प्लीट एंट्रीज येतात आणि बॅड हँडरायटिंगमुळे सुद्धा ती क्वेश्चन पूर्णपणे सोडवले जाऊ शकत नाही. लॅक ऑफ पर्सनल कॉन्टॅक्ट अँड मॅनिप्युलेशन ऑफ रिप्लाय. लॅक ऑफ
इम्पॉर्टंट. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण क्वेश्चनर देतो तेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत नाही किंवा ते शाळेपर्यंत पोहोचू शकतो, शाळेच्या टीचरपर्यंत पोहोचतो, पण विद्यार्थ्यांपर्यंत एकदम घरपर्यंत आपण तिथे पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांकडे आपलं लक्षही नसतं, ते मॅनिप्युलेट करायची सुद्धा सामग्री असते. त्यामुळे हा एक आपण डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो. आणि पुअर रिस्पॉन्स म्हणजे प्रत्येक प्रश्नावली आपण ते विद्यार्थी सोडून देतील याची गॅरंटी नसते. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना पूर्णपणे क्वेश्चन सोडवायला म्हणू शकत नाही. म्हणून आपल्याला क्वेश्चन सोडताना काय काय गोष्टी विचारात घ्याव्या हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द पॉप्युलेशन अबाउट विच वी सीक इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन द्यायचे आहे त्या एरियाची जनसंख्या म्हणजे पॉप्युलेशन विचारात घेणं खूप आवश्यक आहे. ज्या एरियामध्ये आपल्याला क्वेश्चन द्यायची आहे त्या एरियामध्ये पॉप्युलेशन मधूनच आपल्याला